नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न, मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम कोणी सुरू केली असा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर मेरा पहला वोट देश के लिए ही जी मोहीम आहे विद्यार्थी मित्रो ही कोणी सुरू केलेली आहे असा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रो ही जी मोहीम आहे ही शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे। कोणी? शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। बघा पुढचा प्रश्न, तिसरी लोकशाही परिषद कोठे पार पडली? तिसरी जी लोकशाही परिषद आहे ही कोठे पार पडली असा प्रश्न या ठिकाणी आहे। व्हिएन्ना, सेऊल, न्यूयॉर्क। तर सेऊल या ठिकाणी जी आहे ही पार पडली आहे। कुठे? सेऊल या ठिकाणी। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, 31 जानेवारी 2024 रोजी संसदेच्या नवीन इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण ठरले? बघा 31 जानेवारी 2024ला आपली जी नवीन संसद आहे तर त्या नवीन संसदेच्या इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण ठरलेले आहे? तर त्या विद्यार्थी मित्रो सतनाम सिंह संधू। ओके, कोण आहे? तर सतनाम सिंह संधू हे पहिले व्यक्ती त्या ठिकाणी ठरलेले आहेत। चला, क्लिअर आहे प्रश्न? पुढचा प्रश्न घेऊया। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण हा प्रश्न होता, नोट डाऊन करून ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न बघा, पोर्ट ब्लेअर। ओके, चला, पोर्ट ब्लेअर हे जे आहे तर पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी आहे। ओके, पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? रामपुरम, विजयपुरम, सुमत्रा की आर्किबॉल्ड ब्लेअर? बघा खूप IMP हा प्रश्न आहे, खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस भरपूर आहेत। तर विद्यार्थी मित्रो श्री विजयपुरम, ओके श्री विजयपुरम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विजयपुरम हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। चला बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या सेशनमध्ये घेत आहोत। सर्वांना जे आहे या ठिकाणी प्रश्न आवडत असल्यास मित्रांनो सर्वांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच प्रश्न तुम्हाला डेली बघायला मिळतील। बघा आर्किबॉल्ड ब्लेअर जे आहे यांच्या नावावरून सुरुवातीला पोर्ट ब्लेअर हे नाव ठेवण्यात आलं होतं। ओके, तर पहिले नाव या ठिकाणी होतं आर्किबॉल्ड ब्लेअर, यांच्यावरून पोर्ट ब्लेअर हे ठेवण्यात आलं होतं। ओके, बघा असा हा प्रश्न विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण आपण बघितला। पुढचा प्रश्न बघूया आता। चला, पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी विद्यार्थी मित्र येतो की राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? ओके, चला, जे राष्ट्रपती भवन आहे तर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल जो होता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? बघा खूप महत्त्वपूर्ण आहे। तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे गणतंत्र मंडप। ओके, बघा जे राष्ट्रपती भवन होतं ना तर त्याचं नाव बदलून या ठिकाणी काय ठेवण्यात आलं आहे? तर गणतंत्र मंडप हे ठेवण्यात आलेलं आहे। ओके, हे उत्तर जे आहे सर्वांनी या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे। काय आहे? तर गणतंत्र मंडप। ओके, बघा गणतंत्र मंडप हे दरबार हॉलचं ठेवण्यात आहे आणि अशोक मंडप जो होता त्याचा अशोक हॉल जो होता त्याचा अशोक मंडप हे ठेवण्यात आलेला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, राष्ट्रपती निवासस्थानात असलेल्या मुघल गार्डनचे नाव काय ठेवण्यात आले आहे? बघा या ठिकाणी आता हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा ठरतो आपल्याला। बघा नुकतंच जे आहे नामकरण या संदर्भात जे आहे तर बरेच घटक ॲड आलेले आहेत, तर ते येऊ शकतात। ओके, तर काय आहे? मुघल गार्डनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? अमृत उद्यान काय ठेवण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी जे मुघल गार्डन होतं, ओके राष्ट्रपती निवासस्थानातील जे मुघल गार्डनचं होतं तर त्याचं नाव बदलून काय ठेवलं तर अमृत उद्यान हे नाव त्याचं ठेवण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक A याचा बरोबर आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून विद्यार्थी मित्र या ठिकाणी जे आहे ते संजय खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली। कोणाची? संजय खन्ना। ओके, बघा संजय खन्ना हे 51वे सरन्यायाधीश। संजय मूर्ती हे कॅग आहेत। ओके, आणि अजय खानविलकर जो पर्याय दिसतो आपल्याला ते आहेत आपले दुसरे लोकपाल। ओके, संजय खन्ना हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे। ओके, कितवे आहे? तर हे 51वे आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया। ओके, ज्यांना आपण CJI म्हणतो। ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश। क्लिअर आहे हा प्रश्न? ओके मित्रांनो, प्रश्न आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नोटाचा वापर कुठे करण्यात आला? बघा सर्वात जास्त देशामध्ये नोटाचा वापर हा कुठे करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर बघा या ठिकाणी सर्वाधिक जो नोटाचा वापर आहे ना विद्यार्थी मित्र तर तो इंदोर या ठिकाणी करण्यात आला। कुठे? इंदोर। ओके, बघा
मध्य प्रदेशमधील इंदूर या ठिकाणी सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला. यापूर्वी हा जो रेकॉर्ड होता हा होता गोपालगंजच्या नावाने. ओके, गोपालगंज जे आहे तर यापूर्वी जे आहे सर्वाधिक नोटाचा जो होता यापूर्वीच्या निवडणुकामध्ये तर तो गोपालगंजमध्ये झाला होता बिहारमधील. तर यावेळेसचा जे आहे तर तो कोणता आहे तर इंदोर. ओके, महाराष्ट्रात सर्वाधिक नोटाचा वापर म्हटलं तर रायगड. महाराष्ट्रामध्ये रायगड आणि सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर बीड. ओके, चला असा हा प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होता. पुढचा प्रश्न बघा, चंद्रावर यान उतरवणारा 5वा देश कोणता? बघा, चंद्रावरती यान उतरवणारा 5वा देश कोणता असा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी जो 5वा देश आहे तो कोण ठरणार आहे? भारत, चीन, रशिया की जपान? तर तो आहे जपान. ओके, बघा चंद्रावरती यान उतरवणारा जपान हा 5वा देश ठरलेला आहे. यापूर्वी भारताने देखील उतरवलेले आहे, चीननं आणि रशियाने देखील. तर बघा भारत जो आहे भारत हा 4था देश ठरला होता. भारत कितवा होता? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र चंद्रावरती यान उतरवणारा आपला भारत देश काय आहे तर हा 4था देश होता. ओके, कितवा? 4था. आणि त्यापूर्वी जे आहे चीन हा 3रा देश ठरला होता. रशिया जो आहे हा 2रा. आणि पहिला देश कोणता? तर पहिला देश विद्यार्थी मित्र हा ठरला होता अमेरिका. ओके, तर असे एकूण जगात 5 देश आहेत ज्यांनी सफलतापूर्वक जे आहे त्यांची यान चंद्रावरती उतरवली आहे. तर जपान हा कितवा ठरलेला आहे? 5वा देश ठरलेला आहे. ओके, चला खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? बघा आंतरराष्ट्रीय बुकर म्हटलेला आहे. या ठिकाणी बुकरमध्ये खूप प्रकार आहेत, मॅन बुकर. ओके, तर तसा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान केला तर तो मायकल हॉफमन जे आहेत यांना मिळालेला. ओके, मायकल हॉफमन या ज्या महिला आहेत यांना हा पुरस्कार जो आहे मिळालेला आहे. ओके, गीतांजली श्री यांना 2023मध्ये, जेफ्री हिंटन जे आहे आणि त्यानंतर जॉर्जी गोस्पोडिओ जे आहे ते यांना 2022मध्ये मिळाला होता. ओके, बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण हे बघितलेले आहेत. तर मित्रांनो, प्रश्न आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला जे आहे यापेक्षाही अजून महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डेली या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. ओके, बघा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण आहे ते आपण बघितलेले आहेत. तर यासाठी तुम्हाला करायचं काय तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? ओके.